विषय आहे. संख्या जर कोणी विचारलं तुम्हाला जगाच्या पाठीवर सर्वात मोठा स्वतंत्र अंक कोणता, याचं उत्तर 9 आहे. 9 पेक्षा स्वतंत्र मोठा अंक जगात नाही. स्वतंत्र मोठा. काही म्हणतील 10 कळत नाही का? कळतं ना. मग 9 पेक्षा मोठं नाही का? आहे ना, पण स्वतंत्र मोठं नाही. शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठं झालं. असं कोणाच्या पाठिंब्यावर कोणी मोठं होईल? आणि समजा शून्याच्या मनात आलं, घेतला काढून पाठिंबा, याचे काय हाल होईल? ठेवतो तितकं फिट बसलो वांगीकर. म्हणून तो वांग्यावर छत्र धरलं. दुर्गा भाऊ मी बघतोय म्हटलं हे का बरं घुसले का आमच्यावर आले. एक दाखविले 10 आणि फाटा पहा पुसवणे. म्हणून स्वतंत्र मोठा अंक 9चा आहे. त्याला कुठेही फिरवा तो स्थिर आहे. करून पहा गंमत. आता ही सुशिक्षित पोरं आहे. 9 दुणे 18 8 1 9 हंबा झालं आलं सगळे पुढचं. 9 दुणे 18 8 1 9 27 7 9 36 6 3 9 45 4 5 9 54 4 5 63 6 3 9 8 72 7 9 9 81 8 1 9 सरळ कटला आडवा लावा. 9 दुणे 18 8 1 8 36 6 3 9 36 72 7 9 9 72 दुणे 144 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. घरी जाऊन रात्रभर कागद काय करा. मला उद्या मोबाईल करा. तुलसी कही स राम को क्यों न भजत निशंका आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. 8चा तसा नाही. 8च्या आकड्याला गाठ नाही. बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. मराठीमध्ये 1 ला गाठ, 2 ला खाली गाठ, 3 ला खाली गाठ, 4 ला खाली गाठ, 5 ला उजव्या भागाला गाठ, 6 ला मध्ये गाठ, 7 ला वर गाठ, 9 ला डोक्यावर गाठ. बिना गाठीचा 8 छत्रीच्या दांडीसारखं. आणि त्याच्यामध्ये चढ उतार आहे महाराज. ते सारखं नाही. वर जातं खाली येतं. 8 ने सोडा 6 1 7 8 1 24 4 2 6 8 4 32 3 2 5 45 4 0 4 8 सगळं म्हणायच्या 12 वर जातं खाली येतं. ते संख्यात्मक. म्हणून रामचंद्रजीला 1 म्हटलंय. हा संख्यात्मक विचार. लक्ष्मणाला 0 म्हटलं. मग तुलसीदासजीला काही नहीं विचारलं, गोस्वामी जी आपने अन्याय किया लखन जी के साथ निद्रा नारी भोजन का त्याग करने वाले लखनलाल को आप सोच समझ कर शून्य कहते हो? बोले हाँ. क्यों? अरे आपको पता है शून्य में क्या ताकत होती है? क्या ताकत? शून्य जिसके पास खड़ा रहता है उसको 10 पट कर डालता है. एका शेजारी शून्य थांबलं की त्याला 10, पुन्हा थांबलं की 100, पुन्हा थांबलं 1000. शून्य जिसके पास खड़ा रहता उसको 10 पट कर डालता है. राम 1 आहे, लक्ष्मण 0 आहे. रामाची कीर्ती 10 पट पसरली. याला कारण लक्ष्मण रूपी 0 आहे. हा संख्यात्मक विचार आहे. अजून 1-2 मिनिट घेतो. 1-2 मिनिट जास्त नाही. ते भोजराजाचा दरबार, भोजराजाची नगरी, विद्वानाचं नगर. एक कामुक भावनेनं आला आणि एक तरुणी गॅलरी मध्ये उभी होती. तरुणी त्यानं बघितलं याच्या डोळ्यामध्ये वात्सल्य नाही आहे, काम आहे. म्हणून गॅलरीतली तरुणी त्याला संख्यात्मक भाषेत बोलू लागले. ए दुसऱ्या, तिसऱ्याची नको अपेक्षा करू. मी 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं, 11वं डोक्यावर घेऊन पाणी भरलं तरी तुझ्या बापाची होणार नाही. कळलं ना? बस हे कळलं म्हणायचं. हा संख्यात्मक. विठ्ठल
दुसऱ्या इथे राशी क्रमांकाचं चिंतन आहे. एकंदर राऊळगावकर राशी 12 आहे. दुसरी रास ऋषभ आहे. ऋषभ म्हणजे बैल. ती म्हणती दुसऱ्या म्हणजे बैला. जमला आता लागला. आता चिंतनाला लक्षात. ती तरुणी गॅलरीत उभी आहे आणि त्या कामुक भावनेनं पाहणाऱ्या तरुणाला म्हणाले, ए दुसऱ्या म्हणजे ऋषभा म्हणजे बैला. तिसऱ्याची अपेक्षा करू नको. तिसराच मैथुन आहे. मी 5व्याची 6वी आहे. 5वी रास सिंह आहे आणि 6वी रास कन्या आहे. ती म्हणली बैला मी 5व्याची 6वी आहे म्हणजे सिंहाची कन्या आहे. 9 जरी दिलं 9वी रास धनु आहे आणि 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं 11वी रास कुंभ आहे मातीचा वाघ. ती म्हणती बैला मी सिंहाची कन्या आहे. धन जरी दिलं माझ्या बापाच्या घरी डोक्यावर माठ घेऊन पाणी भर तुझ्या बापाची होणार नाही. तिसऱ्याची अपेक्षा करू नको. मी 5व्याची 6वी आहे. 9 दिलं 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं तर तुझ्या बापाची होणार नाही. हा संख्यात्मक विचार. असं इथे अभंगात तो 7 शब्द घ्यायचा तो संख्यात्मक घ्यायचा. पण इथे जो 7 आला हा बाजारवाचक घ्यायचा. थोडीवरी थोडी गवळणी 7 निघाल्या. 7 निघाले म्हणजे काय 7 जण निघाले ना. काही काही हा प्रश्न विचारणारे आहेत ना. एक प्रश्न विचारू का महाराज. काय रूप पाहता लोचनी सुख झाले व 6 जणी. सांगा बरं त्या 6 जणी कोण. अरे त्या 6 जणी नाही भाऊ. समईचा स त्याला कान्हा जहाजाचा ज पानाचा नन त्याला रस्म विलांटी आहे. 6 जणी आणि ते 6 जण या पुल्लिंगी शब्दात स्त्रीलिंगी रूप आहे आणि हा शृंगार रसातला शब्द आहे. आणि माऊलीनं नवई रसाचा स्वीकार केलेला आहे. नवरस भरवी सागरू हा तमाशात जास्त चालतो. रात्रभर ऐक 6 जण ऐक 6 जणी रात्रभर चालतंय ते. तो शृंगार रसातला आहे. पण माऊलीनं स्वीकार केला. जागृती पुसे 6 जणी कवन बोलिले अंगणी आता 6 जणी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा वगैरे आलं सगळं. तसा हा 6 जणी स्त्रीलिंगी शब्द आहे. 6 जणी ही संबोधन आहे. मग हे 6 जणी लोचने रूप पाहता सुख झाले. हा 6 जणी सोबत माऊलीचा संवाद आहे. 6 जणी म्हणजे 6 जणी नाही. पण हे ऐकून पाठ केलेलं ऐकून. काहीची आरती माहिती आहे का तुम्हाला. प्रगट गुये बोले विष्णू बर्म्याचे चेले आणि रामाच्या नादान पाय टेकत चाले आरती ज्ञान राजा. ते प्रश्न विचारतो. सांगा 6 जणी कोण. 6 जणी. तस दुडीवरी दुडी गवळणी 7 निघाली म्हणजे बाजारला. 7 शब्दाचा अर्थ बाजार होतो. संसाराला बाजारच म्हटलेला आहे. कारण बाजारामध्ये प्रचंड गर्दी आहे. निळोबार आहे. संसार रूपी बाजारामध्ये दिवस झाले ना सोबत नसल्यामुळे. संसार नगरी बाजार भरला बाई. बाजारच आहे. तसं आपण बाजारलाच आहोत. बाजारात प्रचंड गर्दी असते. भारताचाही बाजार 125 कोटीच्या वर आहे आता.
हा बाजारच आहे. एवढा गर्दीचा बाजार असला तरी वर्गीकरण 2 मध्येच आहे. बाजारात काही खरेदीवाले, काही विक्री करणारे, तसं काही जन्माला येणारे आणि काही मरणारे. म्हणून संसाराला बाजार म्हटलेला आहे. या संसारूपी मार्केटला आलाय ना तुम्ही. माऊली म्हणतात ज्याच्या करता आला ते करा. चला चॉकलेट कोट्यान पतंग घेऊन रवान साखर न डालता बस याच्यातून वाढला. तुम्ही ज्याच्यासाठी आला ते करा. हे साथे आलिया वडगाव शारंग तसं न करता गेलं ना तर नाहीतरी संसार जाईल रया. मग फुकट येरदार झाले. महाराज समजा जर त्याला आपलासा केला नाही तर आमचं काय नडलं. आता नाही नडलं बाबा. पण एक वेळ येणार आहे त्याला अंतकाळ म्हणतात. प्रत्येकावर आहे. मी असो तुम्ही असो इथे वशिलेबाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता त्याचाही भाचा अभिमन्यू मेला. भगवान कृष्णाचा भाचा मेला अभिमन्यू. मग आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य लेखा काही छाती काढण्यात करत आहे. अरे अखिल ब्रह्मांडाचा मालक ज्याचा मामा त्याचा गेला भाचा. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. आपण थोडासा विचार करा. अक्षरशः कोणाला काही बाता मारू द्या वांगीकर, पण आता महाराष्ट्र पोरका आहे. मायबाप मेल्यानंतर लेकरं उघडी पडतात तशी अवस्था आहे. तर आकाशाच्या उंचीचे महाराष्ट्राचे 5 नेते गेले. आम्ही कोण्याच पक्षाला नाव ठेवत नाही, कारण आम्ही सर्व पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. मराठी कळते तुम्हाला. 5 विलासरावजी देशमुख साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आर पाटील आबा, बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोदजी महाजन. अरे अख्खा हिंदुस्थान हलवायची ताकद होती या 5 लोकात. व्यक्तीचं महत्व व्यक्ती गेल्यावर कळत असतं, तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. बरं काय कमी होतं तुम्ही पहा. विरोधात बोलणारे सुद्धा दबक्या आवाजात म्हणतात तुम्ही काही म्हणा महाराज. बाळासाहेब ठाकरे पाहिजे होते, दरारा होता मुंबईत, ठाण्या वाघ होता, बोलतात की नाही लक्षात. बरं काय कमी होतं. विलासरावजी देशमुख साठी निळोबा आहे तिथे चेन्नईला परदेशातले डॉक्टर आणि विशेष मराठवाड्यातली तरुण पोरं ज्याचा बाप मेला रडली नसेल ती पोरं 3 दिवस उपवासी होती. 200-400 पोरं चेन्नईला. कोणताही डॉक्टर भेटला की पाया पडायचे. डॉक्टर म्हणाले कुठले बाबा कुठले पोरं, तुम्ही काय परिचय नाही, तुम्ही पाया पडता कुठले. लातूर मराठवाडा 3 दिवस झाले उपवासी मिळालं. आता झोपडपट्टीतल्या गरीबापासून साहेबाच्या स्वागतासाठी हार तयार ठेवले होते. 5 रुपयापासून 105 रुपयापर्यंत सगळे उत्सुक होते. हार घेऊन उद्या साहेब येणार, परळीत स्वागत करायचं. सगळे हार प्रेत यात्रेत वापरावे लागले. दैव म्हणणे चिंतेत हे सगळ्यांना माहित आहे. मी का सांगतो बस. एकदा प्रत्येकाला जायचंय. इथे वशिलेबाजी चालत नाही. त्याचं नाव अंतकाळ आहे. आणि त्या अंतकाळाच्या वेळेला हे सगळे बाजूला राहतात. आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. गर्दी असते ती पेटवणाऱ्याची, पेटावं लागतं एकट्याला. ज्ञानोबा तुम्ही तुमच्या चष्म्यातून पाहता का आम्हाला. तुमचे मायबाप झोपट असताना निघून गेले. तसं आहे का आमचं. आम्हाला आमचे वडील आहे,
आमची मम्मी आहे. असू दे बाबा, पण शेवटच्या वेळेला कवनाचे मायबाप, कवनाचे गणभूत आपलं जाऊ द्या. सर्वांना माहिती आहे, जेव्हा पळत आले गोपाळ, आई साहेब तुमचा कृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला. बस वाढवत नाही. यशोदे ग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. सगळे गोकुळ धावलं महाराज. त्याच्या नंद पाटील, यशोदा, तिकडे कालिया आवरेना देवाला. जेव्हा बुक्क्याचा मार दिला, कालिया रक्त उतकू लागला आणि ते रक्तानं पाणी डोहाचं लाल झालं. यशोदेच्या लक्षात आलं, हे माझ्या कृष्णाचं रक्त आहे. आता माझा कृष्ण मला दिसणार नाही म्हणून माय पुढे जात नव्हती. आपुलेच घाले धाके अंग अंग राखोळी माय शोक करी अंत हिचे हरी जाणवले. आणि पुढे कालिया मर्दन करून कृष्णजी वर आले. बाश यशोदेनं तर गळ्यालाच मिठी मारली. कृष्ण्या तुझ्यासाठी माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा रे. नाटक बंद कर म्हातारे. हे माझे मित्र सांगतात, पेंध्या वाकड्या पोपड्या सुदाम्या श्रीदाम्या, की कृष्ण्या तुझी माय एक एक पाय माग सरकत होती.
मी असं विचारतो, जिथं भगवंताची माय एक एक पाय माग सरकती, तिथं आमची माय पुढे येईल का? म्हणून कवणाचे माय बाप, कवणाचे माऊली माऊली तिथं आपली माय पुढे येईल का? कवणाचे माय बाप, कवणाचे गणगो. आता एक दुसरा याच्यात मारणी करताय. ज्ञानोबारायला एवढं माहिती नव्हतं का ज्याच्या पोटी जे जन्माला आले ते त्याचे लेकर असतात न त्या लेकराचे हे माय बाप असतात. एवढा सर्वसामान्य प्रश्न ज्ञानोबाराय विचारतील कसे? मग याच्यात 4 प्रश्न सामावलेले आहेत. मायबाप 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 जो तुमचा व्यवहार चालला जन्मभर ते कोणाचे? कोणाचे म्हणजे देहाचे का जीवाचे, आत्म्याचे का इंद्रियाचे? असे 4 बारीक भाव त्याच्यात आहे. मायबाप आत्म्याचे का मायबाप देहाचे, मायबाप जीवाचे का मायबाप इंद्रियाचे? 4हीचं चिंतन पहा. देहाचे मायबाप म्हणा खंदारे तर देह सार्वजनिक संपत्तीमध्ये मोडतो. देह आपल्या मालकीचा नाही. याच्यावर 5 जण हक्कदार आहे. 4 तर आहेच आहे. पंचमहाभूत म्हणतात देह आमचा आहे. यमराज म्हणतो देह आमचा आहे. याला बाप म्हणतो बाळू पट्ट्याचा आहे. आणि बाळू म्हणतो देह माझा आहे. 4 तर झाले का नाही? बाळूला विचारा देह माझा, बाळूच्या माय बापाला विचारा बाळू आमचा, पंचभूताला विचारा देह आमचा, आणि यमराजाला विचारा देह हे काळाचे. मग यमराज म्हणतो देह आमचा, याचा बाप म्हणतो बाळू माझा, हा म्हणतो देह माझा, आणि पंचभूत म्हणतात देह माझा. हे 4 जर हक्क दाखवत असेल तर 4च्या वस्तूला सार्वजनिक म्हणतात. आणि सार्वजनिक वस्तू लाल शर्ट वाला त्याला आवडा थोडं ते आहे त्यामुळेच लाल शर्ट घातले. आणि सार्वजनिक जी वस्तू असते ते मायबापाची होत नाही. तुम्ही ग्रामपंचायतच्या विहिरीवर वैयक्तिक हक्क दाखवा, पुरं गाव तुमच्यावर तुटून पडतं. आणि त्यांचे सगळ्या गाववाल्याचे शब्द रावळगावकर तुझ्या बापाची आहे का विहीर, तुझ्या बापाची आहे. म्हणजे सार्वजनिक संपत्ती मायबापाची होत नाही. म्हणजे देह हा मायबापाचा नाही. मग कवणाचे? चला पुढे. इंद्रियाचे मायबाप म्हणा. इंद्रियावर आपली सत्ता नाही. आपली सत्ता नाही. कान न सांगता बहिरे होतात, डोळे न विचारता निघून जातात, सगळे शेवाळे वृत्ती. इंद्रियावर जर आपली सत्ता नाही तर ते मायबापाचे कसे होईल? बरं, जीवाचे मायबाप म्हणा तर जीव पाहुणा आहे. पाहुणा का म्हणतात जीवाला? येतो आणि जातो त्याला म्हणतात पाहुणा. घरमालक घरी असतो पण पाहुणा येतो आणि जातो.
माणूस मेला म्हणजे काय म्हणतात लोक, जीव गेला. गेला म्हणजे 70 वर्षापूर्वी वडेलला आला होता, तो आज गेला. येणं जाणं ज्याला संभवतं त्याला पाहुणा म्हणतात. त्या पाहुण्यालाही मायबाप नसतात. मग पाहुण्याचे मायबाप संभवत नाही, देहाचे मायबाप संभवत नाही, इंद्रियाचे नाही, मग आत्म्याचे म्हणा. तर आत्म्याचा जन्मच नाही. न जायते म्रियते वा कदाचिन्नाय भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि निर्माति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि नैनं चिन्तन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्ति पुनः शोषयति मारुतः वगैरे. न जायते म्रियते वा कदाचित, ज्याचा जन्मच नाही, मग आत्म्याचा जन्म नाही म्हणून त्याला जननी नाही आणि जनकही नाही. म्हणजे आत्म्यालाही मायबाप नाही, देहालाही मायबाप नाही, जीवालाही मायबाप नाही आणि इंद्रियालाही मायबाप नाही. आणि व्यवहार तर जन्मभर चाललाय मायबाप मायबाप मायबाप. म्हणून प्रश्न आहे, कोणाचे मायबाप, कोणाचे लावलेला संबंध आहे. कोणाचा कोणाशी न घडे संबंध. जसा पूर्वीचा काळ, आता पूर्वी गजांत लक्ष्मी, अश्वांत लक्ष्मी, ज्याच्या दारापुढे हत्ती घोडे बांधलेले असायचे तो गावातला श्रीमंत, गडगंज श्रीमंत. हत्ती घोडे, आता हत्ती घोडे नाही, आता दारापुढे 4 चाकी पाहिजे. 40-42 हजाराची का असेना रॉकेल टाकून मागून पुढून उट्या लावायच्या, उताराला उभी करायची, चॉकलेट रावळ गाऊन आणायचे, गल्लीतल्या मुलांना वाटायचे आणि ढकलायला लावायचं. एकदा सुरू झाली की मालेगाव मालेगाव मालेगाव, वडेल वडेल वडेल. पण ती गाडी पाहिजे उभी, माणसं बरी वाटतात. हे मोटारांत लक्ष्मी आहे. आता जर हत्तीन घोडे दारापुढे असले तर पुरं गाव गोळा होऊन विचारल, पाटील सर्कस कधी आहे. ती व्याख्या संपली. असं पूर्वी वडेलचे पाटील, वडेलचे, त्यांना घोड्यावर बसायचा शौक होता. तिकडून एक 40 गाव करून पाटील आला, त्याला गादीवर झोपायची सवय होती. तो आपली गादी डोक्यावर घेऊन आला आणि वडीलचा पाटील घोड्यावर गेला. दोघांची भेट झाली मालेगावात. एक कल्पना करा, काही खर्च येत नाही आपल्याला. रामराम पाटील, कुठलं? 40 गाव. तुम्ही? वडेल. कुठं जायचं? नाशिक. मलाही नाशिक. जाऊ बोलत चालत चालले. गादी घेऊन चालला 40 गावचा पाटील, घोड्यावर बसून चालला वडेलचा पाटील. गावोगावचे लोक चर्चा करायचे, हे गादी घेऊन चाललं का नाही, नौकर असलं पाहिजे. घोड्यावर बसून चालला हा मालक, काही संबंध नव्हता. साल 15-20 किलोमीटर प्रवास झाला. मुक्काम करायचा म्हणून एक गाव गाठलं. वडेलच्या पाटलानं खुंटी ठोकली, घोडं बांधलं, घोड्याचा खरारा सुरू केला. कोणा? वडेलच्या पाटलाने. 40 गावच्या पाटलाला लिंबाच्या झाडाखाली गादी टाकली, पायाची आडी मारून लिंबाच्या खोडाला डोकं लावून बसला. गावातले लोक लांबूनच, ते खोडाला टेकून बसलं का नाही, मागत असले. आणि हे घोडं खाजवे, हे नौकर. रात्रभर हे नौकर, दिवसभर ते नौकर. हे लोकांनी लावलेले संबंध. कोणाचा कोणाशी ते 40 गावून आणतं, हे पुढे गेलं, पण लोकच वेल्डिंग करतात. अगदी तसंच आहे. ज्याच्या पोटी आपण जन्म घेतला त्यांना मायबाप म्हणायचं आणि मायबापाने आपल्याला मुलं काय म्हणायचं. बस पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन का ना भाई का, ये तो रक्षाबंधन का नाता है.
ससुरा कहे जावे मेरा है, सास कहे जावे मेरा है, ना ससुरे का ना सास का, ये तो लड़की दीने का नाता है। अरे तू तो काया नजर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। बस हे लावलेले संबंध आहे, लावलेले संबंध आहे. आणि मानलं तरी मृग जळवत, मृग जळवत, मृग जळाची तळी ते दिठी द्रोणीची न्याही, पाणी साळीकेळी लाविशी काही मृग जळ. ते उन्हाळ्याच्या दिवसात तेजा आणि उशिरा बरड जमिनीवर ऊन तापलं की दिसतंय पाऊस. हरणाला ते खरं वाटतं म्हणून ते पुढं पळतं, तसं तसं ते पुढं दिसतंय, असं पूर फुटून मरतं पण त्याला ते पाणी मिळत नाही, मृग जळ. म्हणून एक अगदी साम्यता सांगतो, 2च मिनिट. हा जमलं, बरोबर करतो, बरोबर करतो, काही पण अगदी तुलसी रामायणामध्ये शंकरजी सांगतात पार्वतीला वांगी कर, उमा कहू मै अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. बस एवढं लक्षात ठेवा, सत हरि भजन जगत सब सपना. शंकरजी पार्वतीला म्हणतात, पण त्याच्याही पुढे आमचे ज्ञानोबा राय सांगतात, नुसतं स्वप्न नाही, म्हणून म्हणतो थांबा थांबा थांबा, आपलं चाललंय काय. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे जे जे देखणे सकळ आणि ते हे स्वप्नीचे मृगजळ. मृग जळवत जाईल रया. आपलं कशावर चाललं ते लक्षात ठेवा, त्याला ते पाहिजे बरोबर. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. मग खरं काय, खरा परमात्मा आहे. म्हणून चिंती चरण कमळ, रखमा देवी वराचे, वळगा शारण करू. बस, बाकी नाहीतरी संसार जाईल रया. अजून 25 मिनिट आहे रे भाऊ. फक्त विनंती आहे, कोणी मध्ये जागा सोडू नका. काय मी पाहिलं एक 15 वर्षापूर्वीच वडेल, आज तर मीच पागल झालो. वडेल मध्ये आहो का पंढरपुरात कार्तिक यात्रा. नाही तर बऱ्याच ठिकाणचे सप्ते बंद पडले. आणि इथला वर्षाकाळी सरिता चढो लागे पंडू सुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिशे. ती सगळी जुनी मंडळी आता तरुण मुळे तयार झाली वडेलची. आता काही काळजी नाही, अजून 50 वर्ष तर तुमच्या परमार्थाला धोका नाही. आता कृती आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन, तालुक्यात दृष्ट लागेल असा सप्ताह वडेलचा आहे.
हे पहा मी वशिला लावत नाही, मला बोलवा रे बाबा असं काही वेळ मिळेल ते पहा. नाही खोटं नाही, भिका भाऊला माहितीये, ते दरवर्षी करतोय विनंती. जेमतेम रामायण आज संपलन बरोबर तुमचं जुळलं त्याच्यात, असं झालं. मी वशिला लावत नाही, पण एवढी एक विनंती पांडुरंगाच्या चरणी करतो की हेवे दावे गट तट माझ्याही गावात आहे, तुमच्याही गावात आहे, त्याशिवाय गावच नसतं. ते असलेच पाहिजे, असावंच. पावणे 12 महिने तुमचा प्रपंच चालू द्या, पण 8 दिवस या सप्ताहासाठी एका मायची लेकर होऊन दरवर्षी एकत्रित या. हे तुम्ही किती करा, इथंच राहताय प्रपंचातलं. हे तुम्ही 7 दिवस करतात ना, एवढं सोबत येणार आहे शेवटच्या दिवशी. म्हणून माझा पांडुरंगाच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना आहे की पांडुरंगा या वडेलकरांचा या सप्ताहासाठी आता दृष्ट लागू नये. एवढं ग्राउंड फुल झालं महाराज. मी मला बोलवा याच्यासाठी बोलत नाही, 15 वर्षांनी आलो, पण असा सप्ताह यांच्याकडून व्हावा एवढ्यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे की पांडुरंगा यांचा असाच एकोपा या जन्मीच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या. असाच उत्सव यांच्याकडून दरवर्षी करून याही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. एकदा संप्रदायपूर्व भजन घेऊ, जमलं तर शेवटी चाल घेऊ, जमलं तर फक्त विनंती आहे संपल्याशिवाय कोणी उठायचं नाही. हात दोन्ही वर करायचे सर्वांनी, आई बहिणी सुद्धा. हे एवढं घ्या रे बाबा, कोणी पत्रकार हे आहेस ना, एवढे हात घ्या, उभं राहून घ्या वाटल्यास. उद्या पेपरला द्या, नाशिक जिल्ह्यातल्या लोकांना कळू द्या वडेलचा सप्ताह कसा असतो. वडेल आहे का पंढरपूरची चंद्रभागा हे सुद्धा कळणार नाही लोकांना. सगळे हात घ्या, पहिल्या पानावर येऊ द्या, पहिल्या पानावर येऊ द्या. 100-500 रुपये यांच्यापासून घ्या बातमीसाठी, पण पहिल्या पानावर एवढा आमचा वडेलचा सप्ताह येऊ द्या. आता भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या, आणि त्या एका तालात
ढोक महाराजच्या आमच्या कीर्तनाची सेवा, कीर्तन सेवा कैलासवाची चंद्रभागा म्हणजे सावळे आमच्या पुण्यस्मरणार्थ हरिभक्तीपरायण गोपीचंद म्हणजे सावळे. उद्याही ढोक महाराजचं कीर्तन आहे तर कैलासवासी अक्षय कृष्णा सेलार यांच्या पुण्यस्मरणार्थ कृष्णा नथा सेलार यांच्या वतीनं दोन्ही कीर्तन सेवा स्वीकारण्यांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. विठ्ठल आले तर उद्या घेऊ. हे साधे आले या वडेगाव शहरामध्ये मला काही कीर्तन सोडू वाटत नाही. आज बाबा काय कमालच झाली हो. शिस्तीच्या समाजाच्या बाबतीत तुम्हाला 100 पैकी 250 गुण मिळाले. आम्ही महाराष्ट्रभर फिरणारे महाराज नापास झालो, तुम्ही वडेलकर पास झाला. विशेष जी तरुण मंडळी या गोष्टीचीच उणीव असते प्रत्येक ठिकाणी, त्याचा भरणा वडेलला आहे. म्हणून तरुणांना कोटी कोटी धन्यवाद देतो. हे आता पुढचं तुम्ही चालवायचं आहे. आमच्या आता गाड्या उतारायला लागल्या. तुमचं कसं काय पाहिजे? मागं मागं यायचं आहे, जाऊ सोबत हे पोरं करतील. पुढचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कवणाचे मायबाप कवणाचे मृग ज्यावेळी वाटत जाईल रे मानलं तरी हे क्षणिक आहे. ते पहा, कपडे म्हणजे पोशाख सुखाचा घालून हे विषय आमच्याकडे आलेले आहे. ते आम्हाला भोगत असतात, आम्ही त्याला भोगत नाही. हे उलट वाटतंय माणसाला. तसं एकादशीचा दिवस होता बरं का, निरोबा श्रीमंताकडे फराळाचं होतं, सगळं केलं. आमची एकादशी म्हणजे द्वादशी की नानी. साबुदाण्याची खिचडी, राजगिऱ्याचे लाडू, ते शिंगाड्याच्या पिठाची जिलेबी, भगरीचा भात, शेंगादाण्याची आमटी, जे जे द्वादशीला नसतात तसं तसं. तरी हा कीर्तनवाला महाराज त्या शोकेश मधल्या फळ्याकडे पाहायचा. खिचडी खायचा पण तिकडे पाहायचा. मालकाचं लक्ष गेलं म्हणजे पागल आहे का रे, कीर्तन करत पाहत कुठं. बर विचारलंच मालकाने. बर त्या कीर्तन करायला वाटलं हे फळ तर आपल्यासाठी आणली, पण द्यायचं विसरला मालक आनंदाच्या भरात. आणि पोट भरल्यावर मालकाच्या लक्षात आल्यावर काय उपयोग आहे. पण असं होतंय कधी कधी. तू जावाई पहिल्यांदा आला निवडा आहे. जावाई पहिल्यांदा आला, सासूच घरी होती. सासून आल्या आल्या विचारलं, बापू जेवण? काहीच नाही खाल्लं अजून. थांबा एक अर्ध्या तासात सगळे करते. मग सासून 2-3 चुली पेटवल्या घरात, एकटीच होती.
काही थोडीशी भजी काढली, काही कुरडी पापड सगळं सगळे केलं अर्ध्या तासात. आणि आता इथंच बसा, सगळं वाढलं पण भजी वाढली नाही. आता जावाई घरातच बसला जेवायला, जेवायचा आणि भज्याकडे पाहायचा. बरं मागाव कसं पहिल्यांदा झाला, पहिल्यांदा मागाव कसं, सासूबाईनं केली भजी माझ्या करतात, मागाव कसं. बरं पोट भरल्यावर सासूच्या लक्षात येईल भजी वाढायचा उपयोग काय. अर्ध्या जेवणापासून जावयानं सोपीत डोकं वापरलं. बरं का सासूबाई, काय बापू, आमच्या मायबापाचं पुण्य म्हणा नाही तर तुमच्या मुलीचं कुंकू चांगलं म्हणा, इथून सुरुवात केली. कारण गांभीर्य वाटलं पाहिजे घटनेत. टवकारून ऐकण्यासाठी काही काही विशेष शब्द वापरावे लागतात. वातावरण गंभीर झालं. काय म्हणतो बाबू, तुमच्या मुलीचं कुंकू चांगलं समजा, नाही तर आमच्या मायबापाचं पुण्य. वाचलो, काय झालं, स्टँडून उतरलो, ओढ्याच्या वर आलो, इकडूनही ऊस आहे इकडूनही ऊस आहे. एवढं जनावर नाही पाहिलं अजून. काय वाघ बघितला नाही, साप केवढा होता, त्याचं शेपूट माझ्या ताटाजवळ. तोंड भज्याच्या टोपल्याजवळ. मग सासूच्या लक्षात आलं, सापाची लांबी का वाढली, भजी नाही वाढली म्हणून लांबी वाढली. खिचडी खायचा, पावणे 11 वाजता घरमालकाचं लक्ष गेलं. बुवा बरं नाही तुम्हाला, बरं आहे मुकड्यानं खाणं खिचडी इकडे का बात. बरं झालं पाटील तुम्ही विचारलं का, तुम्ही फळं वाढली नाही आम्हाला, फळं आणलीच नाही. आम्ही काय आंधळे आहो का पाटील, एवढे डोळ्यानं दिसतंय ना आणली नाही म्हणता. ते काय संत्री, सीताफळ, चिकू, पपई ते काचीच्या कपाटात. खायची नाही महाराज, ते पाहायची आहे. 1980 पासून पाहतो आम्ही, 40 वर्ष झाले. काय एवढे पिकलेले सीताफळ लबाड बोलतो आम्ही. लबाड बरं खाता का तुम्ही, आणा सीताफळ दिला आणून, ज्यानं बुक्की मारली आत वाढलं शेत खाना. आता अगदी तस विषयाचे समजता कपिल देवनं तर चोरून षटकार मारला.
वा. एकदम जशी पाहिजे त्या शब्दाला तशा पद्धतीची चाल चित्रच उभं केलं. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली ते आपल्याला भोगत असतात, आपण त्यांना भोगत नाही असं वाटतंय की आम्ही विषय भोगतो. नाही, चुकीच आहे. विषय बलवान होतात, इंद्रियाला दुर्बल करून सोडतात. ते कुत्र रस्त्याने चाललं निळबळ आहे. त्याला 1972च जुनं हाड सापडलं. 72च जुनं तुटून पडलं हाडावर. त्याच्यात काहीच नव्हतं. चघळता 11ला 10 कमी असताना कुत्र्याची हिरडी फुटली आणि हिरडीचं रक्त कुत्र्याच्या हाडावर उतरलं. हाडावरचं रक्त पाहिल्यावर कुत्र एवढं खुशीत आलं. वा वा. कीर्तनकार सांगतात चुकीचं नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही कळे. लागला का नाही म्हणला रक्ताचा धडा. एका कुत्र्या रक्त दाढचं आहे, तुला वाटतं हाडाचं. तसं सुख आमचंच वाटतं विषयाचं. कारण अनुकूल विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता, आत्मानंदाचं भान, मग वाटतंय विषयापासून सुख आहे. नाही, ते आपलंच असतं, ते प्रतिबिंबित झालेलं असतं. हे नसेल कळत तर दातांचा विषय सुपारे आहे. मग सांगा कोणी कोणाला संपवलं? दातानी सुपाऱ्या का सुपाऱ्याने दात? आता पूर्वी काढ 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 सुपाऱ्या खायचं. आता नाक न हनवटी वेल्डिंग झाली सुपारीचा. आता का दातानी सुपाऱ्या संपवल्या नाही, सुपाऱ्याने दात संपवले. सुपाऱ्या तर मालेगावला ट्रक न मिळेल, याचे दात सगळे गेले. म्हणजे विषय इंद्रियाला भोगत असतात, इंद्रिय विषयाला भोगत नाही. म्हणून विषय बलवान होतात, इंद्रियाला दुबळी करून सोडतात. विषयाचे सुख बेगडाची बाहुली. आणि मानलं तरी इतकं क्षणिक आहे. अभराची सावली जाईल या, अभराची सावली. ह्या खेड्यातल्या काम करणाऱ्या माझ्या माऊल्या असतात ना, मृग नक्षत्र लागलं म्हणजे कामाची गडबड असते. दिवसभर काम करतात बिचाऱ्या. आणि त्या घामानं भिजलेली माऊली एवढ्यात काळा काळा ढग सूर्याच्या आड येतो. कर्द सावलीन वाऱ्याची झुळू. इतका आनंद होतो त्या मावशीला. लुगड्याच्या पदरानं घाम पुसून त्या ढगाकडे पाहून म्हणते, असा दिवसभर राह रे बाबा. गेला मालेगावला. अभराची सावली जाईल. सावली जाईल रया. शेवटी शेवटी बस डबल शब्द आहे बरं का. नुसतं पाहणे वेगळे, पाहता पाहणे वेगळे. नुसतं पाहणं आणि पाहता पाहणं यामध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. मित्र तिकडून आला भाजी मंडळीतून. 2 पिशव्या भाजीपाल्यानं फुल भरल्या. मेथीची भाजी, दुधी भोपळा, लौकी. पिशवीत जागा नव्हती तर बगलेत घेतले. त्याचा मित्र इकडून जाताना भेटला. नमस्कार. नमस्कार. भाजी मंडईतून आला वाटतं? नाही, मसनात गेलतो. ह्या पिशव्यात याला म्हणतात नुसतं पाहणं. विठ्ठल पाहणं वेगळं,
पाहता पाहणं वेगळं आहे. माऊलीच्या आवडीचा शब्द आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट. नुसतं पाहणं आहे, पाहे पा म्हणजे ध्वजेचं चिरगुट. तुम्हाला सर्वांना आता तरुण मुलाच्या लक्षात येईल, आपल्या भारताचा राष्ट्रध्वज 1 मीटरचा कापड तिरंगी झेंड्याचा. 1 मीटर किती महाग घेतला तर 500 रुपयाचा असेल, आहे ना. मग 500 रुपयाचा कापड सतत उंच ठेवण्यासाठी मोदी सरकारला केवढा त्रास. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, अरे राया जतन करता. ते 1 मीटरचं तिरंगी झेंड्याचं कापड सतत उंच ठेवण्यासाठी अख्ख्या भारतातली मिलिटरी प्राणाची आहुती द्यायला तयार आहे. कशासाठी? ध्वजेचे चिरगुट. पाहे पा म्हणजे विचार करा, याला म्हणतात विचार करा. तसं विचाराच्या दृष्टी जर या संसाराकडे पाहिलं तर एक दीर्घ काळ पडलेलं स्वप्न, या पलीकडे याची व्याख्या नाही. आणि स्वप्न कधी संपत? जाग आल्यावर. ठरलेलं आहे स्वप्न जाग आल्यावर संपत. आणि स्वप्न रात्रभर पडत नाही. माणसं म्हणतात रात्र गेली स्वप्नात, अरे पडतच नाही. काही क्षण पडत, काही क्षण, आणि ती कुठेही पडत नाही. 72,000 नाड्यापैकी एक नाडी डाव्या भागात कंठात आहे. त्या नाडीचं नाव आहे पुरीतत. पुरीतत. आणि त्या पुरीतत नावाच्या नाडीमध्ये स्वप्न पडत असतं आणि ते काही क्षण पडतं. आपल्याला वाटतं रात्र गेली, नाही रात्र नाही. मी असं विचारतो, एक संन्याशी हनुमंताच्या मंदिरात उतरला, बसला वाघाच्या कातड्यावर. सायंकाळची वेळ, तिथं एक निळोबा आहे, नवरदेव आला घोड्यावर बसून. पोरं नाचत होती डीजेच्या तालावर. संन्याशानं नवरदेव पाहिला, आता दिसला त्याला काय करणार. ते पोरं नाचणारी पाहिली आणि संन्याशी झोपला व रात्री मंदिरात. त्याला तसं स्वप्न पडलं, संन्याशी त्याला नवरदेव. काय सांग, जे जे मनी वसे ते स्वप्न. संन्याशीच नवरदेव झाला, त्याचं लग्न झालं स्वप्नात. लग्न झालं, मग गावकऱ्यांनी झोपडं बांधून दिलं. संन्यासी तिथं राहू लागला, त्याला मुलगा झाला. संन्याशाच्या मुलाचं बारसं म्हणून गावकऱ्यांनी वर्गणी केली. बारसं थाटात पार पडलं. संन्याशीचा मुलगा शाळेमध्ये घातला, तो पदवीधर झाला. त्यालाही लग्न झाल्यावर पहिला मुलगाच झाला. मग संन्याशानं नातवाचं बारसं धडाक्यात करायचं ठरवलं आणि डीजे लावला बारशात. डीजे लावल्यावर संन्याशी उठला. माझा दृष्टांत संपला. जर 12 तास स्वप्न पडलं म्हणावं तर 3 पिढ्याचा इतिहास 12 तासात संन्याशानं कसा बघितला, नातू होईपर्यंत. म्हणून हे रात्रभर पडत नाही, काही क्षण पडत. आणि स्वप्न जाग आलं की संपत. आळंदीचा विद्यार्थी मधुकरी मागायला निघाला. सकाळचे 10 वाजलेले. माऊलीचं दर्शन घेतलं. ते मधुकरीचं फडकं, जर्मनचं ताट, पिंपळ्याला प्रदक्षिणा. थोडी वेळ होती मधुकरीला जायला, म्हणून त्या पिंपळ्याच्याच पारावर डोक्याखाली ताटणं तांब्या आणि ते फडकं मधुकरीचं. झोपला, झोपेत पडलं स्वप्न. आळंदीला स्वप्नात एक तिकडचा कोल्हापूरकडचा राजा मेला. पहिला राजा उचलता येत नाही, दुसऱ्याला बसवल्याशिवाय. मग हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार. तो हत्ती कोल्हापूरहून निघाला. सातारा, सांगली, सोलापूर, नांदेडचा भाग असा यवतमाळच्या बाजूने नागपूरला गेला. हत्ती नागपूर वापस फिरला. अमरावती, अकोला, मग आपल्या खानदेशमध्ये शिरला. तिकडून जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक. नाशिकहून फिरला नारायणगावकडे, संगमनेर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी आला. याच्या गळ्यात घातला हा, तिचे पारावर झोपलो होता. लवाजमा माग होता, याला उचलला, कोल्हापूरला नेला. पहिला धुतला, याला आंघोळ म्हणा, फरजरी कपड्यात सजवला, सिंहासनावर बसवला. नवीन राजाला 21 तोफाची सलामी ठरली. पहिली
तोप डागल्याबरोबर आवाज झाला, राजा उठला. जर्मनचं ताट न तांब्या. अरे हे वैभव गेलं कुठं? कीर्तन भाईजीच्या हावभावावरच होऊन जात. स्वप्नीचे चैले इथेही असतात नाही नदीच्या काठाला. कराड साहेबाकडे वा वा ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले रामकृष्ण आणि स्वप्नीचे चैले जाईल. तसंच आहे स्वप्न आहे. कवणाचे मायबाप कवणाचे गणपत मृग चळेवत जाईल रे म्हणून हे साध्य आले या वडीला शारण धरून. मजा आली. उद्याचं कीर्तन बरोबर सकाळी 8 ते 10 होईल बरं का. मी तात्यांना विचारलं ते म्हणजे 8 ते 10 करायचं कारण महिलांना पूजाचं ऋषी पंचमी उद्या होईल. बरोबर होईल. काही काळजी नसावी. बऱ्याच वर्षापूर्वी आलो आपण त्या माडीवर तिथे आपले बाबा होते ते बुधा बाबा. आम्ही त्यांचा नातू होता त्याला सतपाल म्हणायचो. तब्येतीनं चांगलं होता लहान पैसे. हो नातू फार वर्षापूर्वीच सतपाल म्हणते. तब्येतीनं आहे तसाच होता पूर्वी. याला फौजदार म्हणायचे. त्याला 12 चपात्या नाश्त्याला लागायच्या म्हणून सप्ताला कोणी सांगत नव्हतं. इथे बरोबर आहे का 12 चपात्या म्हणजे 12. मी त्याला आमच्या खंडारे भावाला आवडीनं फौजदार म्हणायचा तेव्हापासून. आताही भेटलं म्हटलं कसं काय फौजदार नाही इकडे बाबा. वांगीकर ते त्यांच्या नावाप्रमाणे बोलत. वांगीकर तुमची तब्येत त्याप्रमाणेच आहे. बरोबर आहे. वाढू देऊ नका. मच्छिंद्र बाबाचा एक चांगला कारभार आहे. आपण जनतो घरी. ठीक आहे. मजा आली बाबा. मला वाटत नाही अजून कीर्तन सुरू झालं म्हणून. पण वेळ संपली. आपण उद्या बरोबर 8ला आल्याचं कीर्तन सुरू होईल. 10ला संपेल. चाल म्हणायची आहे. उठू नका कोणी. उठू नका कोणी. 5 मिनिट लागेल. अजून 5 मिनिट लागेल. उठू नका कोणी. कळू द्या सगळ्या नाशिक जिल्ह्याला शिस्त बघावी तर वडेलला असं कौतुक जिल्हाभर झालं पाहिजे. सर्वांच्या चरणी विनंती आहे. संपला शब्द काने आल्याशिवाय उठू नका. ज्ञानेश्वर
ज्ञानदेव म्हणे पाहता पहारे ज्ञानदेव म्हणे पाहता पहारे ज्ञानदेव म्हणे पाहता पहारे ज्ञानदेव म्हणे पाहता पहारे स्वप्नीचे चेले जाईल रया स्वप्नीचे चेले जाईल रया कोणाचे मायबाप कवनाचे गणगोर कवनाचे मायबाप कवनाचे गणगोर स्वप्नीचे चेले जाईल रया स्वप्नीचे चेले दर्शन घे सुंदर मंडप आणि याची साऊंड सिस्टीम आहे एक नंबर. साऊंड सिस्टीमलाही धन्यवाद.